नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. शहरवासियांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचे आवाहन. विश्रांतीनगर अतिक्रमण बाधित मालमत्ता धारकांना पर्यायी घरे द्यावेत, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, रिपाई आठवले गटाची मागणी. आता बघूया सविस्तर बातम्या. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचे चित्र आहे. मराठा आंदोलकांनी जालन्यात एसटी बस पेटवून दिली, त्यामुळे आपल्या जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी संध्याकाळी सुमारे 5 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद होती. सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. दरम्यान शहर जिल्ह्यात दिवसभर शांतता होती. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, याविषयी प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये सद्यस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित आहे. त्याचबरोबर या शहरातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा देखील सुरळीत व्हाव्यात यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे. या ठिकाणी शासनाने जरी इंटरनेट सुविधा काही कालावधीसाठी बंद केलेली असली तरीसुद्धा ज्या काही परीक्षा होत आहेत, ज्या ऑनलाईन होत आहेत, त्या ठिकाणी आपण ते पेपर डाउनलोड करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते परीक्षा देण्याची पूर्ण प्रक्रिया राबवत आहोत. आता दुपारचा पेपर देखील आपण डाउनलोड केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या परीक्षेमध्ये अडचण येणार नाही अशी मला आशा वाटते. त्याचबरोबर शहरामध्ये देखील शांतता आहे. कोणीही संभ्रमावस्थेत जाण्याचं कारण नाही आणि जे काही आंदोलन करत आहेत त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं आणि सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये असं या ठिकाणी मी आवाहन करतो. मुकुंदवाडी विश्रांतीनगर येथील ज्या जमिनी मालकाने गोरगरिबांना प्लॉटची विक्री केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, रस्ता बाधित मालमत्ता धारकांना पर्यायी घरे द्यावेत, यासह अन्य मागण्यांचे निवेदन रिपाईंच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती दिली. मुकुंदवाडी विश्रांतीनगर सर्वे नंबर 44 येथील नागरिकांना जे अतिक्रमण आहे म्हणून जे त्यांचे घरं जे बुलडोझर लावून 3 दिवसामध्ये पाडलेत, त्याचा प्रथम रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. त्याच अनुषंगाने ज्या नागरिकांचा दगडफेकीशी काही संबंध नव्हता अशा नागरिकांवर जे गुन्हे दाखल केले ते गुन्हे त्वरित मागे घ्याव्या, या दोन्ही विषयाच्या अनुषंगाने आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. निवेदनामधल्या प्रमुख मागण्या आहेत की या लोकांना जे बेघर झालेले आहेत, आज हे 25-30 वर्षापासून यांचा सुखी संसार करत होते, हे सर्व लोक शहरातील येथील ग्रामीण भागातील किंवा बाहेरील आहेत. हे अशिक्षित प्रमाणात त्यांनी अशिक्षित असून या सगळ्या लोकांनी त्या अजाणतेमुळं या सगळ्या गोष्टी ते प्लॉट वगैरे घेतले. परंतु याच्यामधला जो मूळ मालक आहे आणि जे जीपीधारक आहे त्यांना याची पूर्ण कल्पना होती आणि असं असतानाही त्यांनी ही प्लॉटिंग करून या लोकांना विकली. वास्तविक पाहता महानगरपालिकेने जे बुलडोझर लावून जे घरं पाडले तेवढी तत्परता दाखवली, तीच तत्परता त्यांनी मूळ मालक आणि जीपे धारकांवर गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं. तसं न करता गरीब, वंचित, कष्टकरी समाजाचे घर उद्ध्वस्त करून महापालिकेने एक ते पाठ्यक्रम केलेला आहे. तर आम्ही याचा निषेध करतो. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे नागरिक दगडफेकीशी ज्यांचा अर्थार्थी संबंध नव्हता अशा नागरिकांना जे बधिर होते त्यांच्यावर पण गुन्हा दाखल केला. असे नागरिक भयभीत झालेले आहेत. त्या भयभीत नागरिकांवर जे खोटे गुन्हे दाखल झालेत ते जिल्हा प्रशासनाला विनंती केली की त्यांनी पोलिसांना आयुक्तांना सांगून ते तात्काळ गुन्हे रद्द करावेत आणि ह्या लोकांना ज्यांची घरं उद्ध्वस्त झाले आहेत अशांना शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून तात्काळ घरं उपलब्ध करून देण्यात यावं, याकरिता आज रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटले. शहरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी मनसे सैनिकांनी प्रशासनाच्या विरोधात फटाके फोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी अधिक माहिती दिली. शहराला 4 लाल दिवे, 4 लाल दिवे, एक नाही
आणि खासदारही झोपलेत, प्रशासनही झोपलेत. पाण्यात अद्याप पाणी नाही हो. आणि तुम्ही कुठल्या महानगरपालिका कर वसुली करता, कुठलेही दिरंगाई लावत नाही. 8 दिवसाला पाणी आहे, पाणी आणि पाणीपट्टीचं चक्क वसूल करताय ना. आज आम्ही महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आज फटाके वाजवून आंदोलन केलेलं आहे. उद्या हे आंदोलन आम्ही कुठं कुठं फोडवलं फटाके याचा अंदाज लागणार नाही. शेवटी राजसाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, कोणाच्या बापाला जमणार नाही. आज शांततेचं आंदोलन झालेलं आमचं. याकरता आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटून जाणार आहोत या ठिकाणून. उद्याच्या आमची भूमिका वेगळी असेल. निषेधार्थच ना, काय झोपलेले आहेत ना, झोपेचं सोंग घेऊन बसलेत अधिकारी. मंत्र्यांना लाज नाही, खासदार पण झोपलाय, आमदारही झोपलाय. प्रशासनाला काय समजत नाही का? उगा कुठंतरी तोडी पाणी करत फिरायचं दिवसभर आणि लोकांच्या प्रश्नाची वसुली करत बसायची. तिकडे तुम्ही माझ्याकडे एक वयोवृद्ध पेन्शनर आहेत, त्यांनी पाणीपट्टी भरली नाही म्हणून त्याच्या घराला सील लावलं. एवढी यांची माजुरी. देता पाणी देता, आम्ही पाणीपट्टी भरतो, मी भरतो पूर्ण शहराचे पैसे काय लागतील ते, माझी घरदार विकून देता पाणी. झोपलेल्या प्रशासनाने त्यासाठी आम्ही आज फटाके फोडून जागा घेतले. संपूर्ण शहराचा हा विषय आहे. संपूर्ण शहरात मला तर एक आता ते काल परवा एक कर वसुली अधिकारी आहेत ते मॅडम, 200 कोटी का काहीतरी त्यांचा आकडा सांगितला वसुली झाली म्हणून. कुठे गेले 200 करोड रुपये तुमचे? पाणी 8 दिवसाला. ग्रामीण भागामध्ये परिस्थिती एवढी भयंकर, एवढी परिस्थिती आमची N4 N1 सिडको अडको भागामध्ये हंडे घेऊन आम्हाला स्वतः फिरावं लागतंय. ही परिस्थिती निर्माण झाली या शहराची. आणि काय जिथं मला भेटले तिथं पहिले जातात. कारण लोकांच्या पाण्याचे प्रश्न सोडवा, नको ते विषय हे करायचे. CMIAच्या वतीने 2 मार्च रोजी MGM विद्यापीठ येथे एनर्जी कॉन्क्लेव्ह 2024 कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. एनर्जी कॉन्क्लेव्ह ही 2 दिवसाची असणार आहे. सुरुवातीला 1 तारखेला एनर्जी कॉन्क्लेव्ह सकाळी 9:30 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन होणार आहे. सकाळी याचं इनॉग्रेशन भागवतजी कराड आपले जे देशाचे अर्थमंत्री आहेत ते त्याचं इनॉग्रेशन करणार आहेत. त्याचबरोबर चीफ गेस्ट म्हणून अंकुशराव कदम पण गेस्ट ऑफ ऑनर म्हणून ह्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ते MGM युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर आहेत. ही एनर्जी कॉन्क्लेव्ह आपण रुक्मिणी हॉल MGM युनिव्हर्सिटी इथं आपण ही एनर्जी कॉन्क्लेव्ह आयोजित करत आहोत. 2 दिवसामध्ये एकूण 14 सेशन होणार आहेत. पहिल्या दिवशी 6 सेशन्स आपण प्लॅन केलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी 8 सेशन्स आहेत आणि 3 पॅनल डिस्कशन्स आहेत. सर बेसिकली असं आहे की चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर आम्ही सगळ्या दृष्टिकोनातून प्रत्येक सेक्टरमध्ये कसा अवेअरनेस आणू शकतो आणि काय बदल घडू शकतो, प्लस पुढे येणाऱ्या बदलांना कसं आपण सामोरे जाऊ शकतो, याच्याकरता आपण रिन्युएबल एनर्जी किंवा सस्टेनेबल एनर्जी आहे याच्यावरती इव्हेंट घेतला आहे. हा आपला 7वा वर्ष आहे एनर्जी कॉन्क्लेव्हचा. याच्यामध्ये ह्या वर्षी आपण इन्स्टिट्यूट्सला जेवढं इन्व्हॉल्व करू शकतो तेवढं स्टुडंट्सला इन्व्हॉल्व केले, जेणेकरून त्यांनासुद्धा पुढे जाऊन कळावं याचं महत्त्व किती आहे, कसं आहे, त्याचा कसा उपयोग करायला जाऊ शकतो. प्लस स्किलिंग हा खूप मोठा सेक्टर आहे जिथं आपण मागे पडतोय. तर स्किलिंगवरती सुद्धा आपण घेणार आहोत. पुढं ग्रीन हायड्रोजन काय आहे, सस्टेनेबिलिटी कशी केली जाईल, हायड्रोजन ट्रेंड्स काय आहेत पुढे येणारे, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत याच्यामध्ये. जसं आपण सांगितलं की हे कॉन्क्लेव्ह छत्रपती संभाजीनगर या आणि मराठवाडा या संपूर्ण परिसरासाठी आपण घेतो. त्यात मुख्य केंद्रबिंदू विद्यार्थी असतात आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी पर्वणी आहे. त्याच्यात खूप नामांकित शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ लोक येतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर त्यांच्यामधल्या कलागुणांना आणि त्यांच्यामधल्या स्किल्सला चालना देण्यासाठी आपण या कॉन्क्लेव्हमध्ये एक कॉम्पिटिशन ठेवली आहे मुलांची. कॉन्क्लेव्हच्या आधी होणार आहे. त्यामध्ये पोस्टर कॉम्पिटिशन, रील कॉम्पिटिशन आणि पेपर प्रेझेंटेशन हे ठेवलं आहे. त्यात प्रमुख 3 येणाऱ्या संघांना पारितोषिक, प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे तज्ञ मंडळींच्या हस्ते. बेसिकली ये जो एनर्जी कॉन्क्लेव है इससे काफ़ी मोटिवेटिंग फैक्टर है ये छत्रपति संभाजीनगर के स्टूडेंट्स के लिए स्पेशली कि वो यहाँ आएँ, जो एमिनेंट स्पीकर्स हैं उनकी बातों को एक बार अच्छे से सुने, नोटिंग करें चीज़ों की. और जैसे हमने स्वप्निल जैन को भी रिक्वेस्ट किया है, मिस्टर स्वप्निल जैन जो एथर के को-फाउंडर हैं, वो 2nd को आने वाले हैं और हमने उनको रिक्वेस्ट किया आने के लिए ताकि वो अपनी स्टोरी शेयर कर सकें और इससे लोगों को, रादर स्टूडेंट्स को मोटिवेशन मिले. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग ADN वर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा.
तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे.
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. परळीत भरवलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषद आयोजक आणि केतकी चितळे यांना अटक करा, अन्यथा प्रतिदलित ऐक्य परिषद घेऊन उत्तर देऊ, असे प्रतिपादन ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केलंय. परळीमध्ये केतकी चितळेला बोलून ब्राह्मण ऐक्य परिषद भरवली आणि या परिषदेमध्ये दलितांना टार्गेट करण्यात आलं, अनुसूचित जाती जमातीच्या अॅट्रॉसिटी ऍक्टला टार्गेट करण्यात आलं, दलितांना हिणवण्यात आलं. कसा वापर आम्ही करतोय, कसे आम्ही हीन आहोत याबद्दल भाषणं झाली. या सगळ्या परिषदेची चौकशी तात्काळ बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी करावी आणि असं ब्राह्मण ऐक्य परिषद भरवणाऱ्या आयोजकाला आणि त्या बाईला तात्काळ जेलमध्ये टाकावं. त्या बाईवरती अॅट्रॉसिटी ऍक्टचे गुन्हे आहेत ह्या माहीत असताना तिला गरळ ओकायला परळीमध्ये बोलवलं. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. कोणी किती खोटे गुन्हे दाखल केले, कोण कसा फासला याचा आरटीआय टाकायला केतकी चितळे सांगते. टाक ना आरटीआय. 376 किती झाले महाराष्ट्रात, अल्पवयीन मुलींचे अपहरण किती झाले महाराष्ट्रात ते टाक. अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये बी फायनल किती झाल्या ते टाक. कशा प्रकारे अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाल्यावरती क्रॉस, दरोडा, 376, 354 दाखल झाल्या तेही टाक. हिम्मत असेल तर बोलव मला, 2 जण बसून आपण त्या ठिकाणी चर्चा करू. नीच मानसिकता, जातीयतेची मानसिकता आणि लय विद्वान झाल्यासारखं तिला जर परिषदेला बोलवायला लागले तर या ठिकाणी कुठंतरी दलितांना टार्गेट करण्याचा या मागे उद्देश हा दिसतोय. परळीमध्ये झालेली ही ब्राह्मण ऐक्य परिषद दलित विरोधी परिषद होती असं आम्ही जाहीर करतोय. तात्काळ या सगळ्या परिषदेची चौकशी झाली पाहिजे आणि त्या आयोजकाला आणि या बाईला जेलमध्ये टाकलं पाहिजे. अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. याद राखा, गरळ ओकण्यासाठी जर परिषदा घेताल, दलितांना टार्गेट आणि हिणवण्यासाठी परिषद घेताल तर याद राखा, परळी हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे. बीड जिल्हा आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे. त्या आयोजकांनी जर तात्काळ माफी मागितली नाही तर परळीमध्येच अॅट्रॉसिटी ऍक्ट आणखी कडक करावा आणि दलित ऐक्य परिषद काय असते ते घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय. तात्काळ परळीच्या हद्दीतील DYSPनी याची दखल घ्यावी आणि हे जे आयोजक आहे त्यांना बोलून घ्यावं. या बाईला महाराष्ट्रात फिरण्यापासून बंदी घालावी. जातीयता पेरत निघालेली महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था एक दिवशी बिघडवल्याशिवाय राहणार नाही. हिच्या तोंडात सातत्याने दलितांच्या विरोधातली गरळ असते. त्याच्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा हिच्यावरती झाली पाहिजे आणि ऐकत नसेल तर मोकासारखा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकलं पाहिजे. हजारो वर्ष झालं तरी सडलेल्या मेंदूचा सडलेला घाण वास जातीयतेचा जात नाही हे दुर्दैव आहे. हा मनुवाद आहे आणि या विरोधात आम्ही लढल्याशिवाय शांत बसणार नाही. पोलीस अधीक्षकांनी व्हायरल होत असलेल्या त्या बाईच्या व्हिडिओची दखल घ्यावी आणि दलितांना हिणवणाऱ्या या परिषदेवरती कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून प्रथम व पोलीस विभागाकडून 84 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली असून त्या माध्यमातून बेरोजगार तरुण व तरुणींना आधार मिळालाय. खुलताबाद तालुक्यातील नांद्राबाद पैस कौशल्य प्रशिक्षण केंद्र येथे नुकतेच हॉस्पिटॅलिटी, इलेक्ट्रिकल्स अँड सोलार, हेल्थकेअर व वेल्डिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 84 युवक व युवतींना पंचतारांकित हॉटेल्स व नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. त्यांची नियुक्तीपत्रे व प्रमाणपत्रे प्रमुख पाहुणे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी नोकरी मिळालेल्या प्रशिक्षणार्थी व त्यांच्या पालकांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच प्रथम पोलीस विभागाकडून झालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून 6 जानेवारी 2024 रोजी प्रथम व पोलीस विभागाकडून घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून या युवकांची नोंदणी झाली होती. या कार्यक्रमासाठी खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे, जयप्रकाश शिरसाट, शशिकांत दुशिंग, अमोल जाधव, पुरुषोत्तम दिनेश पाटील, मुकेश दुशिंग, आशिष चहारे, योगेश आव्हाळे, गोविंद तांगडे,
नारायण चांडेल, आकाश कुकडे, सर्व स्टाफ तसेच अनेक पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी जाधव यांनी केले, तर दिवाकर भोयार यांनी आभार मानले. सर्व स्टाफ व विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलं. माझ्यासारख्या गरजू मुलं-मुलींसाठी प्रथम एक वरदान आहे. मी आज प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचं और माझ्या सर्व पोलीस पाटील साहेबांचं, शिक्षकांचं खूप आभारी आहे. धन्यवाद. आता बरेचसे चांगले गोष्टी इथे झाली, भाषणमध्ये चांगली गोष्टी तुम्ही बोलले आणि जसा एक ट्रेनीने सांगितलं की जास्त त्याला बोलता येत नाही, तर मी पण खरोखर तुम्हाला सांगतो की मला पण जास्त स्टेजवर बोलता येत नाही, तरी मी आणि खूप चांगलं मार्गदर्शन इथे तुम्हाला भेटलेलं आहे. तरी मी दोन तीन गोष्ट फक्त इथे सांगणार. आम्ही 5-6 वर्ष अगोदर अहमदनगरमध्ये पोस्टेड होतो, तेव्हा तिथे अहमदनगरचे जे सेंटर आहे तिथे अचानक असंच फक्त उत्सुकतामुळे आम्ही गेलो होतो बघायला की हा काय सेंटर आहे काय नाही. तिथे दिवाकरजी आम्हाला भेटले होते, परंतु त्या ठिकाणी आम्ही असं काही नियोजन करू शकलो नाही ट्रेनिंगच्या वगैरे. त्याच्यानंतर गडचिरोली गेल्यानंतर तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात आमची सर्व टीमने मिळून तिथले जे ट्रायबल युवक युवती आहे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग देऊन प्रथम मार्फत सर्वांचे प्लेसमेंट झाले. आता आमची चर्चा होत होती, जवळजवळ 5,000 लोकांना ट्रेनिंग देऊन प्लेसमेंट तिथे गडचिरोली जिल्ह्यातने बाहेर झालेला आहे. स्पेशली तिथले गडचिरोलीचे जे लोक आहेत त्यांनी बाहेरचे शहर कधी बघितलेच नाही आहे, त्यांनी फक्त TV वर बघितले होते आणि तिथे रोजगारची संधी फार कमी आहे. तसे युवक युवती बेरोजगार लोक जर बाहेर जाऊन त्यांनी जेव्हा आम्हाला फोटोज वगैरे पाठवले की आम्ही इथे कार्यरत आहोत, त्यांच्याकडे एखादा हॉटेलमध्ये सेलिब्रिटी आला, कोणी हिरो हिरोईन आले, त्यांचे फोटो त्यांनी आम्हाला पाठवले आणि त्यांचे घरचे लोक एवढे समाधानी होते. त्याच्यानंतर त्यांची सॅलरी येत होती आणि ते घरी आर्थिक मदत पोहोचत होती. त्यामुळे आम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन झालं आणि इथे आल्यावरही आमची अशी इच्छा होती की असा काही कार्यक्रम इथे पण राबवला पाहिजे. IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर सिंग यांच्या प्रतिमाला जोडे मारत आंदोलन केले. आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी. 2020 मध्ये आंबेडकर चौक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा 15 फुटाचा मंजूर झालेला असून गेली 4 वर्ष उलटून सुद्धा या मनोवादी सरकारला आणि महानगरपालिका प्रशासनाला याची जाग येईना. यापूर्वीचे जे प्रशासक होते आणि त्यांच्या अगोदरही जे मनपा आयुक्त होते त्यांच्या कालखंडामध्ये तत्कालीन नगरसेवक ज्योतिताई पिंजरकर यांनी सदर प्रस्ताव पाठवून त्या ठिकाणी नंदकुमारजी घोडले हे महापौर असताना त्यांनी हा पुतळा मंजूर केला होता. परंतु 4 वर्ष लोटून सुद्धा आजपर्यंत या ठिकाणी पुतळा झाला नाही. आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि नवीन औरंगाबाद शहराच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर युवक कृती समितीच्या वतीने आम्ही प्रशासनाचे कान उघडण्यासाठी आज हा भव्य निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आज आपण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा कृती समिती यांच्या वतीने भव्य निदर्शने करत आहोत. आज आमच्या दलित कार्यकर्त्यांची खूप वर्षापासून मागणी आहे की आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हायला पाहिजे, पण अद्यापही ती मान्य झालेली नाही. तर ह्या निदर्शनाद्वारे आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी. तसेच युवकांचे प्रेरणास्थान माननीय समीरजी वानखेडे साहेब यांच्यावर जो जातीवादक त्रास त्यांना होतोय, ज्ञानेश्वर सिंग यांनी त्यांना द्वेषातून त्यांच्यावर जातीवादक टिप्पणी करून त्यांना विवंचना केलेली आहे. समीर वानखेडे साहेबांनी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला, पण त्यांना अद्यापही अटक झालेली नाहीये. या निदर्शनाद्वारे आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की त्यांना लवकरात लवकर अटक करावी, हीच विनंती. विश्वास आमचा कायद्यावर आहे, कारण की कायदा आमच्या बापानंच लिहिलेला आहे
पण ज्या पद्धतीनं तो तपास चालू आहे, ॲट्रॉसिटी हा खूप मोठा गुन्हा आहे, त्यांना एकदाही बोलवलं गेलेलं नाहीये आणि आमची सर्वांची विनंती आहे की सखोल चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात यावी. आज आम्ही निदर्शने करून थांबणार आहोत, पण लवकरात लवकर जर का या ठिकाणी पुतळा 14 एप्रिलच्या आतमध्ये जर का या ठिकाणी पुतळा बसवण्यात नाही आला आणि समीर वानखेडेच्या विरोधात जे अधिकारी आहेत ज्ञानेश्वर सिंग यांना जर का अटक लवकरात लवकर करण्यात नाही आली तर आम्ही 14 एप्रिल नंतर या ठिकाणी पुतळ्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणार आहोत. आणि गरज पडली तर या ठिकाणी जर का नाही झालं, या ठिकाणी आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही मुंबईला जाऊन देखील मंत्रालयावर जाऊन देखील त्या ठिकाणी धडक मोर्चा वगैरे काढून तिथे आमरण उपोषण करणार आहोत. समीर वानखेडे यांना जातीवाचक विषयावर धरून त्यांना खूप त्रास देत आहे आणि आज आमच्या अशी निदर्शने आहे कृती समिती मार्फत, आंबेडकर नगर कृती समिती मार्फत, की आंबेडकर चौकात हा भव्य दिव्य पुतळा असा बसवलाच पाहिजे, एवढीच मागणी आमची. रविवारी लाईट हाऊस सेंटर सिडको N5 आयोजित रोजगार मेळाव्याला 400 पेक्षा जास्त तरुणांनी नोंद करून मुलाखत दिली. तसेच विविध नामांकित कंपनीकडून ऑफर लेटर सुद्धा देण्यात आले. लाईट हाऊस स्मार्ट सिटी आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनने महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळावा आयोजित केला होता. या रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. 450हून अधिक युवकांनी नोंदणी केली. 16 विविध कंपनी विविध पदांसाठी या रोजगार मेळाव्यासाठी हजर होत्या. धूत इलेक्ट्रिकल्स, आशीर्वाद बँक, ग्लान केमिकल, सेवेरा फार्मा, धूत ट्रान्समिशन, GBB, बुश इलेक्ट्रोमेक, मॅग मशीन, चतुरकॉम, जी टेक जेन कम्युनिकेशन, ॲक्सिस बँक, HDFC, RBL, पेटीएम, SBI क्रेडिट कार्ड, LIC, टाटा AIA, स्काय बायोटेक, धूत कॉम्पॅक्ट, एक्साइड बॅटरी, थिंक क्लीन, व्हेरॉक, फोनपे, बंधन बँक, बाटा शोरूम, VI, एअरटेल, डी मार्ट, शॉपर स्टॉप, जना स्मॉल फायनान्स बँक. काही विद्यार्थ्यांना जागेवरच ऑफर लेटरही मिळाले. यावेळेस स्मार्ट सिटी मीडिया एनालिटिक्स अर्पिता शरद, लाईट हाऊस पुणे क्लस्टर प्रमुख समीर शेख, केंद्र प्रमुख पूजा डेडे, रोजगार समन्वयक श्रीकांत साळवे, अरविंद फाउंडेशनच्या नेहा ढोके व अन्य उपस्थित होते. आज आपल्या सिटीमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स्मार्ट सिटी आणि लाईट हाऊस या अंतर्गत एक रोजगार मेळावा आयोजित केला होता आणि त्यामध्ये 450+ रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना ऑन द स्पॉट्स पण ऑफर लेटर्स भेटलेले आहेत. तर आम्ही लाईट हाऊस स्मार्ट सिटी होप करत आहोत की या रोजगार मेळाव्यातून आपल्याला खूप सगळे विद्यार्थ्यांना जॉइनिंग लेटर्स भेटतील. सो वी आर रियली हॅपी दॅट आवर स्टुडंट्स आर गेटिंग प्लेसमेंट फ्रॉम दिस प्रोजेक्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू थैंक स्मार्ट सिटी और अपनी जो म्यूनसिपल कॉरपोरेशन है उनका मैं धन्यवाद करना चाहूँगा कि लाइट हाउस की तरफ से जॉब फेयर N5 सिडको में रखा गया था और लगभग 400-450 स्टूडेंट्स यहाँ पे रजिस्टर किए थे और उन्होंने इंटरव्यू अटेंड किया. उसी के साथ साथ 17 से 20 एम्प्लॉयर्स यहाँ पे आए थे. लाइट हाउस के जरिए, स्मार्ट सिटी के जरिए ये जो हमारे शहर में रहने वाले युवा हैं जो जॉब ढूंढ रहे हैं उनके लिए ये जॉब फेयर बहुत इंपॉर्टेंट होता है. बहुत बार ये प्लेटफॉर्म नहीं मिलता, बहुत बार ये भी होता है कि इंटरव्यू कैसे दिए समझ में नहीं आता. तो इस तरीके से लाइट हाउस उन युवाओं को तक पहुंचता है जहाँ पे उनको तैयार करता है, इंटरव्यू कैसे देना है या फिर कौन से ओपनिंग्स मार्केट में आए हैं इनकी जानकारी वो देता है. इस तरीके से युवाओं को जो मार्केट में जॉब अवेलेबल्स है उसके बारे में पता चलता है. उसी के साथ साथ जो एम्प्लॉयर्स है उनके जो वैकेंसीज हैं वो भी भरती है. तो उस हिसाब से ये युवाओं के अच्छाई के लिए और सिटी के शहर के योगदान के लिए ये प्रोजेक्ट और ये जॉब फेयर्स बहुत इम्पॉर्टंट है. तो यही सब फायदा होता है. तर हा माझा पहिला अनुभव होता लाईट हाऊस सोबतच्या जॉब फेअरमध्ये. तर असे चांगल्या तऱ्हेने मॅनेज झालेलं होतं, व्यवस्थितपणे सगळं अरेंज केलेलं होतं आणि स्टुडंटचा फ्लो पण खूप छान होता. आणि मला ज्या तऱ्हेने होते ग्रॅज्युएशन झालेली जी मुलं पाहिजे तशा तऱ्हेची मला बरीचशी त्यातून मिळाली पण ज्यांना पुढे स्कोप मिळेल बँकिंग सेक्टरमध्ये जाण्यासाठीचा. आणि थँक्यू स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि लाईट हाऊस खूप छान अरेंज केलेलं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. शहरवासियांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचे आवाहन.
विश्रांतीनगर अतिक्रमण बाधित मालमत्ता धारकांना पर्यायी घरे द्यावेत, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, रिपाई आठवले गटाची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.